2016 साली भारतात 500 आणि हजारांच्या नोटांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतर या नोटांना काहीही किंमत राहिली नाही, कारण त्यांच्या जागी नवीन 500 आणि 2000च्या नोटा तयार करण्यात आल्या. पण अशात अलीकडेच याच पार्श्वभूमीवर एक नवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय, ज्यात महिला डोक्याला हात लावून पश्चाताप करत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओमध्ये एक महिला दुःखी होऊन आपल्या डोक्याला हात लावून बसल्याचं दिसतंय. यावेळी तिच्या समोर बेडवर खूप साऱ्या 500 आणि हजारांच्या जुन्या नोटा पडलेल्या असतात. त्या सर्व जुन्या नोटा असल्याने आता त्या निरुपयोगी आहेत आणि हाच विचार करून महिला खंत व्यक्त करत असते. खरं तर या नोटानं तिनं आपल्या पतीपासून लपवून ठेवलेल्या असतात, पण तिनं स्वतःच ही गोष्ट विसरते आणि तब्बल 9 वर्षानंतर जेव्हा या नोटा तिला घरात सापडतात तेव्हा तिला याचं वाईट वाटते की लपवून ठेवलेले पैसे आता कोणत्याच कामाचे राहिलेले नाही. हा विचार करून ती भावुक होते आणि घरात तिची मुलगी हे सर्व दृश्य आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद करते. मुलगी व्हिडिओत कुणाला हे पैसे पाहिजे असल्यास तिला मेसेज करा असं सांगते. हा व्हिडिओ @आयुष दीक्षित नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की मी हे पहिल्यांदाच पाहिलंय.